छत्रपती संभाजीनगरलाच आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या केबिनमध्ये काम करत होतो तर खिडकी ॲक्च्युली अशी धडधड धडधड धड व्हायला लागली. मी जसा आत गेलो असं कोणीतरी पकडलं. बकऱ्याच्या सारखं तोंड, अंगावर ते काळे काळे केस होते. अटलांटिक ओशन जे आहे तिथे खूप जास्त रिच्युअलसुद्धा करतात शिपवर. त्या शिपवरचा जो कोणी असेल त्याचे केस कापतात, ते समुद्रात अर्पण करतात, ती दारू थोडीशी समुद्रामध्ये टाकतात. अशा प्रकारे ते रिच्युअल करतात. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर अजिंक्य आलेले आहेत. भाई, कसे आहात तुम्ही? हाय बाई, मस्त मजेत. तुम्ही कसे And आहात? मी पण एकदम छान. अजिंक्यांचं स्वतःचंही चॅनल आहे जे त्यांच्या भाऊ तन्मय बरोबर ते चालवतात. त्याचं नाव आहे डॉक्टर अननोन हॉरर, आणि त्यात ते बऱ्याच गोष्टी आपल्या हिंदीतून सांगत असतात आणि यूट्यूबवरही त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत, अपलोड करतात. आणि भाई, मला तर खूप आवडतात. आज तुम्ही कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहात? स्टार्ट कुठून तुम्ही करणार आहात? तर मी ज्या ठिकाणी PhD करतो आहे समजा, तर तिथे एक इन्सिडंट झालेला. समजा माझा एक मित्रच आहे, तर त्याच्यासोबत तो इन्सिडंट झालेला. एक दिवस तर आम्ही तिघेसुद्धा एक 8:30 पावणे 9ची वेळ झालेली असेल. आम्ही काम करत बसलेलो होतो आणि आपल्या केबिनमध्ये सगळे, आणि केबिन आपल्या बाजूला आजूबाजूलाच सगळ्यांच्या केबिन. तर एक खिडकी वगैरे उघडी होती. बिल्डिंग म्हणजे तो जो एरिया होता तो एरिया असा आहे की 3 डिपार्टमेंट, जुनी बिल्डिंग, आणि स्टार्टिंग समजा खाली एक मॅथ्सचं डिपार्टमेंट. आणि तुमची युनिव्हर्सिटी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरलाच आहे युनिव्हर्सिटी. तर पहिलं समजा स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट असेल, त्याच्यानंतर मॅथ्सचं, आणि थोडंसं पायऱ्यावर चढत गेले ना तर तिथे आमचं डिपार्टमेंट होतं. एकदम जुन्या पद्धतीचं ते डिपार्टमेंट होतं. त्याला समजा एक चॅनल गेट ओपन केल्यानंतर एक केबिन समजा, त्याच्या बाजूला दुसऱ्या सरांचं केबिन, त्याच्या बाजूला तिसऱ्या सरांचं केबिन, आणि 2 म्हणजे क्लासेस होते समजा. क्लास, त्यानंतर असे एक म्हणजे आयताकार ते ओके. एक त्याचं स्ट्रक्चर होतं. आता ज्यावेळेस आम्ही आमच्या केबिनमध्ये काम करत होतो तर खूप आम्ही निघणारच होतो ॲक्च्युली, तर खूप जोराचं एक असं वादळ टाईप असा जोरदार वारा आला त्या खिडकीमधून. खिडकी ॲक्च्युली अशी धडधड धडधड धड व्हायला लागली. ठीक आहे, म्हणजे जोरदार त्या खडखड खडखड आवाज यायला लागला त्या खिडकीचा. आम्हाला वाटलं आता पाऊस वगैरे काही येऊ शकतो. आम्ही ते पॅकअप केलं आणि बाहेर येऊन बघतो तर एकदम नॉर्मल वेदर, काहीच नाही. पण आतमध्ये आम्हाला वाटलं की जोरदार वादळ सुरू आहे बाहेर. तर मग आम्ही निघून गेलो. आता तो समजा आम्ही जेव्हा निघून गेलो तो फ्रायडे असेल. तर माझा जो फ्रेंड आहे तो तिथे हॉस्टेललाच राहायचा तो. तर संडेलासुद्धा तो जाऊन बसायचा तिथे. आता या दरम्यान काय की आमचा एक शिपाई आहे, तो आम्हाला नेहमी सांगायचा की तुम्ही जास्त वेळ म्हणजे रात्रीपर्यंत बसत जाऊ नका इथे. वॉर्न करायचा. हां, कारण तो एरिया जो आहे तो सराउंडेड बाय डोंगर वगैरे असं आहे तिथे. ठीक आहे, जंगल आहे, डोंगर आहे, आणि त्याच्या मधोमध तुमचं कॉलेज, युनिव्हर्सिटी. आणि लाईटसुद्धा कमी आहेत तिथे. ठीक आहे. ॲक्च्युली मी एकटासुद्धा तिथून बाहेर निघायचो त्यावेळेस, तर लाईटसुद्धा नव्हत्या तिथे. कारण माझे जे गाईड आहेत ते थोडेसे लेट काम करायचे ते. हां, तर ते गेल्याशिवाय मी जात नव्हतो. आणि रिसर्च स्कॉलर असल्यामुळे आम्ही रात्रीचं जास्त वेळ बसूनसुद्धा काम करतो. तर मग लॉक वगैरे लावूनच आम्ही ती चाबी जमा करावं लागत असते आम्हाला. तर मी ते करायचो. पण ज्यावेळेस माझा फ्रेंड संडेला गेला डिपार्टमेंटला, तर त्याचं जे केबिन आहे ते तर फर्स्टवालंच होतं. ठीक आहे, आणि ते जे चॅनल गेट सांगितलं ते ओपन केल्यावरच त्याचं केबिन होतं. एंट्री केल्या गेल्या, आणि त्याच्याच बाजूला
एक बायोमॅट्रिक लावलेलं होतं. आणि जो कोणी आतमध्ये जाणार संडेला त्यांनी ते आतमधून ढकलून घ्यायचं, कारण कोणी येऊ नये आतमध्ये. कोणी पण येऊन काही चोर वगैरे आला कोणी किंवा जनावरं वगैरे आले, प्राणी आले, हां, त्यामुळे ते चॅनल गेट त्यांनी लावून घेतलं आणि त्याच्या केबिनमध्ये जाऊन तो बसला, काम करत बसला तो त्याचं काम सुरू असताना जे बाहेरचं लावलेलं बायोमॅट्रिक आहे तर त्याचा आवाज आला, प्लीज ट्राय अगेन. अच्छा, म्हणजे कोणी नाहीये कोणीच बाहेर, नाहीये, हा तो ऑलरेडी एकटाच. आतमध्ये हां आहे हां आणि त्याचं तो हे करतोय, रिजेक्ट करतोय असा आवाज येतोय. हां 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 की जेव्हा चेहरा असतेच ना, की म्हणजे समजा आपण आपलं थंब लावतोय थंब लावतो किंवा ना आपला आपण. चेहरा समोर हां, दिसतोय आणि आपल्याला जर ते ओळखत नसेल तर ते ट्राय ज्यावेळेस अगेन रॉंग किंवा इम्प्रेशन झालं ना त्यावर, तर ते प्लीज ट्राय अगेन म्हणतं ना, तर बरोबर. तो साऊंड तिथे आला. एक वेळेस झाला, त्यांनी इग्नोर केलं आणि तो फोकस करत राहिला त्याच्यात. हां, आपल्या कामामध्ये तो फोकस करत राहिला आणि एक 15 ते 20 मिनिटांनी परत प्लीज ट्राय अगेन लेटर. ठीक आहे. मग तो म्हणे आपण एकटे आहोत आणि ते कसं काय वाजतं, मशीन खराब तर नाही. त्याने मी जो मगा शिपाई सांगितलं त्याला कॉल केला त्याने, म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं ना की इतक्या रात्रीपर्यंत थांबत राहू जाऊ नका. नका, हो. हा एरिया बघा, भूतं वगैरे असू शकतात इथं. त्याने सांगितलं नाही की आहेत म्हणून, पण असू शकतात. ठीक आहे. तर ते समजा त्याने त्याला कॉल केला शिपायाला. मग तो शिपाई त्याला विचारायला लागला की म्हणे सर तुम्ही कोणत्या साईडला बसलेले आहात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तुम्ही कोणत्या साईडला बसले, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरी जा म्हणे. आणि भर दुपारची वेळ, 2:30 वाजलेले असतील. त्याने फोन ठेवला आणि ते परत तो साऊंड आला, प्लीज ट्राय अगेन लेटर. ताबडतोब त्याने पॅकअप केलं. घाबरलेला होता तो, ऑब्व्हियसली कोणीही घाबरणारच, की ती मशीन आपोआप जर वाजायला लागली, आपण एकटे आहोत, ती मशीन वाजते, कोणीच नाही आहे. त्याने ताबडतोब पॅकअप केलं आणि तिथून लॉक लावून निघून गेला. आपण बऱ्याचदा म्हणतो की झुळूक वगैरे काही असू शकतं, ती झुळूक दुपारीसुद्धा येऊ शकते, म्हणजे असं मानतात. म्हणजे बरेच लोक मानतात की झुळूक आली असेल, निघून गेली. त्यानंतर तो हॉस्टेलवर जेव्हा गेला तर 2 दिवस त्याला ताप आलेली होती आणि तो वापस कधी एकट्यामध्ये गेला नाही संडेला वगैरे असं. आणि जास्त वेळ तो थांबतच नव्हता. तो 5 वाजताच निघून जायचा संध्याकाळी. तो थांबतच नव्हता रात्री संध्याकाळचं. बापरे. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये पण अशा गोष्टी होतात. होऊ शकतात. येस. दुसरी गोष्ट, आपण समुद्राकडे वळलो तर माझ्या भावाच्या याच्यावर येतो मी. माझा भाऊ जो आहे तो एक्स मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे. तर अटलांटिक ओशनची ही गोष्ट आहे. इंडियन ओशनमध्ये जास्त गडबड नसती, पण अटलांटिक ओशन जे आहे तिथे खूप जास्त म्हणजे पाणी चलबिचल होत राहतं पाण्याची. ठीक आहे. तर रात्रीचा समजा 12 ते 4च्या दरम्यानची ही वेळ असेल. त्यांचं कसं ड्युटी 6 ऑन 6 ऑफ असते, म्हणजे 6 तास ड्युटी 6 तास आराम, 6 तास ड्युटी 6 तास आराम. तर रात्रीच्या वेळेस एक 3 ते 3:30चा टायमिंग होता. भावाची ड्युटी संपलेली होती आणि सगळीकडे फुल अंधार. म्हणजे आता समुद्रामध्ये जे सीफेरर्स असतात त्यांना माहीत असेल कदाचित की कसं असतं समुद्र. आपल्याला नाही माहीत जास्त त्याबद्दल, पण घना म्हणजे एकदम अंधार, काळोख, काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही आणि फक्त आवाज येतो आपल्याला त्या समुद्राचा, हां, पाण्याचा. समुद्राचा. म्हणजे एक हॉन्टेड टाईपच असतं ज्यावेळेस ते शिप जातं. तर भावाची आमच्या ड्युटी संपून तो डेकवरून तो खाली जात होता त्याच्या कॅबिनमध्ये. कॅबिन म्हणजे त्यांच्या रूम्स असतात त्या. आणि त्याची रूम समजा हॉस्पिटल असतं याच्यामध्ये शिपमध्ये,
तर त्या हॉस्पिटलपासून एक एल शेपमध्ये होतं ते. तर एल शेपच्या टोकाला भावाची रूम होती, पण जावं लागायचं त्याला हॉस्पिटलजवळ. तो पायऱ्या उतरत उतरत समजा त्याच्या रूमकडे जात होता आणि तेवढ्यात त्याला ना तो जो हॉस्पिटल आहे त्या दरवाजाचा जोरात आवाज आला त्या हॉस्पिटलचा. आता ही नाईट शिफ्ट असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 जणं असतात आणि होते पण ते सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते. आता भाऊ ज्यावेळेस तिथून जात होता त्याला जोरदार आवाज आला तर तो थांबला तिथे दरवाजाचा. तो थांबला तिथे आणि आवाजच नाही आला. मग त्यांनी जोरात आवाज आला म्हणून तो जो दवाखाना आहे जे हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला कुकची पण रूम होती आणि त्या शिपवरचा क्रू जो आहे तो म्यानमारचा होता. ठीक आहे. तर तो कुकसुद्धा तिथून लगेच पळत आला त्याला जोरात आवाज आल्यामुळे आणि माझा भाऊ लगेच गेला आणि मास्टर की असते त्यांच्याकडे, तर तो मास्टर की घेऊन आला आणि जी त्याची चाबी होती ती त्याने फिरवली स्टार्टिंगला पहिल्या वेळेस, पण ते नाही ओपन झालं. त्याने परत दुसऱ्या वेळेस ओपन केलं, उघडला दरवाजा आणि दरवाजा ढकलताच त्याचा जो कलिग आहे तो आतमध्ये असा कोपऱ्यात बसलेला असा घाबरत एका कोपऱ्यात बसलेला आणि जसं म्हणजे आमच्या भावांनी समजा दरवाजा उघडला त्यांनी त्याच्या अंगावर उडी मारली जोरात आणि थरथर जोरदार ओरडत होता तो. त्याला तिथून बाहेर काढलं तर तो फेंट झाला. तो जो कलिग होता तो फेंट झाला. तो ॲक्च्युली वेल्डर आणि ऑयलर अशी पोस्ट होती त्याची. तर तो त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी काम करायला गेलेला होता. ऑक्सिजन सिलेंडर असतात ना त्याच्याशी रिलेटेड काहीतरी त्याचं काम होतं. तो फेंट झाला तिथेच. मग त्याला लगेच फर्स्ट एड केलं त्यांनी आणि तो मग शुद्धीवर आला आणि तो कोणाशीच काही बोलत नव्हता. तर त्याला रूममध्ये त्याच्या घेऊन गेले आणि त्याच्यावर वॉच ठेवला. 1-2 जणं त्याच्या रूममध्ये ठेवले त्याच्यासोबत. त्याला रेस्ट करू दिलं आणि मग थोड्या वेळाने त्याला विचारलं की काय झालं, म्हणजे तुला काय झालं होतं. तर तो म्हणाला मी आत गेलो म्हणे आणि तिथलं जे हॉस्पिटल असतं त्याची लाईट ही 24 तास सुरूच असते, कारण ते हॉस्पिटल आहे शिपवरचं जे हॉस्पिटल असतं. तर त्याने सांगितलं मी जसा आत गेलो तर तो डोअर बंद झाला आणि ती लाईट जी आहे ती ऑटोमॅटिकली बंद होऊन गेली लाईट आणि मला असं कोणीतरी पकडलं आणि भिंतीवर असं जोरदार फेकून दिलं मला. तर मी 3दा असं आणि माझा गळा पण पकडला कोणीतरी आणि तो साईडने आला. म्हणजे आता आपण असे बसलेलो आहोत आणि आपल्या साईडने येऊन एखादा फेस येऊन असा बघतोय आपल्याकडे. तर ती जी आकृती होती ती म्हणजे माझ्या अंगावर सुद्धा काटे येत आहेत आता. ती जी आकृती होती आपण बॅफमेट म्हणतो ना, माहिती नाही मला. बकरा असतो ना, सेटन म्हणतो आपण त्याला. सेटन म्हणजे बरेच लोक त्याला सेटन सुद्धा म्हणतात. तर बकऱ्याच्या सारखं तोंड असं एक डार्क होती, सावली होती ती डार्क आणि तिचा चेहरा असा थोडासा जळालेला टाईपमध्ये. हे त्याला हे दिसलं आणि ते अंगावर म्हणजे नाही अच्छा, अंगावर का गं? अंगावर ते काळे काळे केस होते, असं एकदम डार्क, म्हणजे एकदम ते असं जनावरासारखंच होतं का? जनावरासारखं होतं ते. तर तो बॅफोमेट होता आणि तो त्याच्याकडे कंटिन्युअसली बघत होता आणि तो एकदम घाबरून गेला, ऑयलर जो होता तो. तर तो सांगत होता की बॅफोमेट एक्झॅक्टली म्हणजे त्याला असं बकरीसारखं तोंड, त्याचे केस लांब आणि शिंगा असे होते. लांब शिंग वगैरे आणि असा जळालेला चेहरा अशा टाईपमध्ये ते त्याला दिसलं. आणि तो खूप म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून सकाळपासून तो
ड्रिंक करायला लागला खूप जास्त. बापरे. तो म्हणे मला सेटन दिसला. दारू त्याचं प्यायला लागला. दारू प्यायला लागला तो. शिपवर अलाउड नसतं. तर पुढचं जे त्यांचं हे येतं म्हणजे त्यांनी साईन ऑफ करून टाकला. त्याने ती जॉबच तिथून सोडला तो. नाही, तो डिस्कंटिन्यू केलं तिथून. अच्छा. जे हे 6 महिने जात असतात ना, तर ते नाही मध्येच त्यांनी थांबायचं. quit केलं. क्विट केलं त्यांनी, की मला नाही थांबायचं म्हणून त्याने साईन ऑफ करून टाकला. कारण तो खूप घाबरलेला होता. आता ही जी शिप होती हिच्यावर फक्त हा एकच नाही, म्हणजे बरेच किस्से आहेत. त्यापैकी अजून एक किस्सा असा झालेला की अटलांटिक ओशनमधूनच हे शिप चाललेलं होतं. पोलंड जवळून चाललेलं होतं. तर त्यावेळेस काय झालेलं की केमिकल टँकर होतं हे, समजा केमिकल टँकर होतं. आणि त्याच्यात हे लोक काय करतात की केमिकल जिथे म्हणजे पोहोचवून दिल्याच्या नंतर ते वॉशसुद्धा करावं लागतं. तर सगळ्यांच्या त्यावर ड्युटी लागत असतात आणि कंटिन्युअसली म्हणजे 6 तास काम करणे, 6 तास झोपणे, असं करत करत प्रत्येकाची ड्युटी लागत होती. म्हणजे रात्र असो दिवस असो, एक समुद्रामध्ये एक पर्टिक्युलर एरिया असतो, तर त्या ठिकाणी नेऊनच हे वॉश केलं जातं. तर त्यांचं ते वॉशिंग पण सुरू होतं आणि सेलिंगसुद्धा सुरू होतं त्याच शिपचं, सेम शिप. आता जे ऑइल टँकर, जो टँकर होता, वॉशिंग ज्या टँकरचं सुरू होतं, तो एक समजा खूप मोठा असतं ते. तो जो टँकर असतो तो खूप मोठा असतो. जवळपास एखादा छोटा स्विमिंग पूल असेल ना, तेवढा असेल समजा तो. तर त्याच्यामध्ये समजा एक 4 जणं उतरलेले. अंधार असतो आतमध्ये, बॅटरी घेऊन ते वॉशिंग करावं लागतं तुम्हाला. तर 2 मॅनहोल होते. 2 ठिकाणी 2 मॅनहोलमध्ये 2 जणं. आणि एक जण त्यातला होता AB एक पोस्ट असते, तर तो सुद्धा टँक क्लिनिंग करत होता. म्हणजे ही सुद्धा रात्रीचीच गोष्ट आहे, सेम त्याच टायमाची, जवळपास 3-3:30 वाजताची गोष्ट आहे. तो टँक क्लिनिंग करत होता आणि बाहेर ऑब्व्हियसली तसंच म्हणजे डिस्टर्ब समुद्र होतं ते, अटलांटिक ओशन असल्यामुळे. तर त्याचं असं, आपण फरशी कसं एखादी समजा फरशी पुसतो ना आपण खाली बसून, तर तो तसं टँक क्लिनिंग त्याचं सुरू होतं, ब्रश वगैरे घेऊन काहीतरी सुरू होतं त्याचं. त्याला आतमध्ये तर ऑब्व्हियसली अंधार, तर त्याला मागणं कोणतरी धक्का दिला. ठीक आहे, त्याला मागून कोणतरी धक्का दिला आणि तो घाबरला, असा डसकला. आजूबाजूला त्यांनी बघितलं तर कोणीच नाही. परत तो म्हणजे कामाला लागला. त्याला वाटलं काहीतरी म्हणजे भास झाला असेल, मी पडलो असेल. परत त्याला म्हणजे तो धक्का दिला परत त्याला आणि तो पडला तिथे. आणि त्याला असं एक जे स्पीड मोमेंट असते ना, तसं काहीतरी त्याला जाताना दिसलं तिथून. एकदम ब्लॅक कलर, तीच शॅडो, तसंच. तर तो घाबरला, तो ओरडायला लागला. आणि परत तसंच त्याला साईडनी ती जी आकृती होती ती त्यालासुद्धा, त्या ABला सुद्धा ती अशी करून बघत होती त्याच्याकडे. दुसरा मनुष्य, सेम एरिया, सेम स्पिरिट, आणि ते स्पिरिट फिरतंय त्या शिपवर. शिप खरोखर खूप भयानक असतात, आपण शिप बोलतो. खरंच असतात, कारण तिथे रिच्युअल्ससुद्धा करतात शिपवर. अच्छा. रिच्युअल्स असे करतात शिपवर की ज्यावेळेस तुम्ही इक्वेटर क्रॉस करता, ठीक आहे, तर इक्वेटर सेरेमनी करतात. म्हणजे जो कोणी त्या शिपवरचा जो कोणी असेल एम्प्लॉई, तो जर फर्स्ट टाईम इक्वेटर क्रॉस करत असेल तर त्याची इक्वेटर सेरेमनी करतात. आणि ती अशी करतात की त्याचे केस कापतात, ते समुद्रात अर्पण करतात केस. आणि जी खूप महागडी दारू असेल, ठीक आहे, तर ती दारू थोडीशी समुद्रामध्ये टाकतात आणि अशा प्रकारे ते इक्वेटर सेरेमनी करतात, रिच्युअल करतात तो ॲक्च्युली.
कारण समुद्र आहे पण तशी जागा ना. समुद्र आहे पण आपण हे तशी जागा. चौपाटीला वगैरे तेवढंच बघतो, पण जे ॲक्च्युअल समुद्रात आहेत, ओशनमध्ये आपण बोलतो, येस, तर तिथे तुम्हाला काहीच दिसत नाहीये. काहीच दिसत आपण इथे कुठेही गेलो, गावाकडे गेलो, आपल्याला लांब एक लाईट दिसते, आपल्याला समजतात की इथे एक गाव आहे, इथे लोक राहतात, इथे रहदारी आहे. पण जेव्हा तुम्ही समुद्राच्या मधोमध असतात तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि ती अशी गोष्टी आहेत ना की तिथे बऱ्याच लोकांचे जीव गेलेत. कारण आधीच्या, आता आपण ट्रेननी ट्रॅव्हल करतो बरोबर. किंवा फ्लाईट, प्लेन, त्यावेळी तर लोक ऑलमोस्ट समुद्रानेच जायची, इथे तिथे बरोबर, कुठेही जायचं असेल तर ते रूट असायचं. तर त्यावेळी किती मोठे मोठे जहाज बुडले असतील, किती लोक मेले असतील, काय झालं असेल आपल्याला माहिती नाही. आणि असंही म्हणतात ना की जो समुद्र आहे तो खूप अनएक्सप्लोर्ड आहे. अनएक्सप्लोर्ड. ओशन आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणजे केवढं त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे. आपण तिथपर्यंत एवढं आतमध्ये गेलोय नाही. आपण चंद्रापर्यंत पोहोचलो, क्युरिओसिटी यान मंगळावर गेलं आपलं, पण आपण अजून ओशन, डीप ओशन जो आहे तो अजून आपण तिथपर्यंत पोहोचलेलोच. बरोबर. तर शिपची माझी पण एक गोष्ट अशी मी ऐकली आहे माझ्या मित्राकडून. माझा एक मित्र आहे, तो त्याच कंपनीमध्ये काम करतो, म्हणजे शिप नाही आहे पण जे शिप पाठवतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट जे असतं त्यात तो त्याचं काम आहे, ठीक आहे. तर तो बऱ्याच वेळी असं होतं की जे तिकडचे कॅप्टन लोक आहेत किंवा जे शिपमध्ये काम करणारे लोक आहेत ते इथे पोर्टला वगैरे लावल्यावर येतात त्यांच्या इथे ऑफिसमध्ये काही काम वगैरे असेल तर बऱ्याच गोष्टी वगैरे निघतात. तर तो बोलतो एकदा असंच झालं की एक शिप आली आणि त्यातला एक जो कॅप्टन होता ना तो खूप जास्त घाबरलेला होता. म्हणजे घाबरण्यापेक्षा मी बोलून की थोडा डिस्टर्ब्ड होता. कारण आधी पण ते लोक भेटले होते, तर आधी जेवढा मजेत असायचा, कारण कॅप्टन लोक एकदम खूप मजा मस्ती करणारे जॉली असतात. असतात हां, त्यांचं जॉली असतात, nature. बरोबर. कारण त्यांनी तो एक्स्ट्रोवर्टच असतात. बरोबर. प्रत्येक देश फिरलेले असतात, हो. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पार्टी केलेली पार्टी असते गेलेली असते. आणि तसं तर त्यांचं बिहेवियर पण तसं होतं. पण ह्यावेळी तो मनुष्य कम्प्लिटली एक बदलून गेला होता, म्हणजे एकदम शांत होता. आणि विचारलं नक्की काय झालं असं तसं, तर ते बोलतात की नाही मला सुट्टी पाहिजे, मी थोडं आता रेस्ट करणार आहे. ओके. तर त्याने विचारलं काय झालं, असं का हे ते. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या त्या कॅबिनमध्ये होते ना, हां. त्या कॅबिनमध्ये सतत त्यांना हे वाटत होतं की कोणतरी आहे, कोणतरी, म्हणजे एक फिलिंग आहे की बरोबर. जसं जसं भेटलंय तर कोणतरी असं, जसं बसले आहेत ते शांतपण तर कोणतरी त्यांना टच करत आहे, ओके. इथपर्यंत वाटायचं. आणि सुरुवातीला नॉर्मल होतं, कोणीच सांगितलेलं नाही ॲक्च्युली. ती काय माहिती ते नवीन तिथे होते की काहीतरी होतं, पण बाकीच्या टीममधून कोणी सांगितलं नाही. पण येण्याच्या बरोबर 2 दिवसाआधी त्यांना समजलं की त्यांचा जो कॅबिन होता ना त्यात एका कॅप्टननी सुसाईड केलं होतं. ओके. कारण त्याची बायकोनी काहीतरी चीट केलं होतं. कारण ते एवढ्या, आणि त्याला जेव्हा ते समजलं तर त्यांनी तिथे स्वतःचा जीव दिला होता. बाप. आणि मग हे समजल्यानंतर ते कधीच त्या कॅबिनमध्ये गेले नाही आणि पूर्ण ते 2 दिवस गोष्टी तेच चालत होत्या. लेजिटच्या जेव्हा त्यांना माहिती पडलं ना, त्यांना असं स्वप्नात वगैरे असं म्हणजे दिसायला लागलेलं होतं तिथे लटकताना. इथपर्यंत गोष्टी पोचल्या. तर ते सायकोलॉजिकल होतं, पण अशा गोष्टी होतात शिपमध्ये. आणि तुमची दुसरी गोष्ट कशावर असणार होती, काय? 2024ची गोष्ट आहे ही. लग्न झालं होतं 21 एप्रिलला आणि आम्ही प्लॅनिंग केलेलं, म्हणजे बुकिंग्स वगैरे सर्व झालेले होते आमच्या. तर 27 एप्रिलला आम्ही, म्हणजे जवळपास 1 आठवड्यामध्ये आम्ही अंदमानसाठी प्लॅन केला आणि निघालो समजा घरून. तर हैदराबादवरून आमचं फ्लाईट होतं अंदमानसाठी. हॅवलॉकला पोहोचलो आम्ही आणि एक अजून कपल होतं, फ्रेंड होता तो माझा, आहे म्हणजे फ्रेंड आहे तो माझा. तर असे 2 जोडी आम्ही तिथे गेलेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर हॅवलॉकमध्ये एक हॉटेल प्री बुक करून ठेवलेलं होतं आम्ही. एकदम सुंदर हॉटेल, म्हणजे बांबू असतात ना त्याच्याशी पूर्ण ते असं वुडन स्टाईलचं ते होतं आतमध्ये. थीम पूर्ण वुडन स्टाईल होती ती. एकदम अट्रॅक्टिव्ह, एकदम सुंदर हॉटेल. आत एंट्री केली, फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि म्हणजे दुपारचं पोहोचलेलो होतो. आम्हाला सनसेट पॉईंट होता तिथे एक, तो बघायचा होता. तर लवकर फ्रेश होऊन तो सनसेट पॉईंट आम्ही बघायला गेलो. सनसेट पॉईंट वगैरे बघितला संध्याकाळी आणि डिनर तर बाहेरच करणार होतो. डिनर वगैरे केला आणि वापस हॉटेलमध्ये आलो.
जवळपास एक 10:30 पावणे 11 वाजलेले असतील रात्रीचे. तर वाईफ जी आहे माझी ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. तर तिला असं थोडंसं विचित्र वाटलं तिला, जसं की काहीतरी प्रेझेन्स आहे तिथे त्या बाथरूममध्ये. तर तिने इग्नोर केलं. ठीक आहे, तिने इग्नोर केलं कारण आपल्याला स्टार्टिंगला काहीच कळत नाही ना या गोष्टी. मग ती आली, मग ती फ्रेश वगैरे झाली आणि बेडवर बसलेली होती ती. मग मी गेलो फ्रेश व्हायला. तर तिला ती गोष्ट परत व्हायला लागली. आजूबाजूला असं कोणतरी फिरतंय असं तिला ते जाणवलं. मी फ्रेश होऊन आलो आणि थोडा आम्ही, तिने मला त्यावेळेस काहीच सांगितलं नाही. ठीक आहे, तर आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि मी तिला म्हणलं की मी थोडंसं बाहेर वॉक करून येतो. ती म्हणे मी थोडी टायर्ड आहे तर मी आराम करते म्हणे. मग मी असं सहज थोडंसं बाहेर गेलो वॉक करायला. वॉक म्हणजे त्या रूमच्या बाहेरच मी थोडंसं फिरत होतो. आणि वॉक करून आत आल्याच्या नंतर ती अशी झोपलेली होती आणि तिला खूप ताप आलेला. म्हणजे तोपर्यंत ताप नव्हता तिला, पण मी थोडंसं एक 15-20 मिनिटांनी जेव्हा आत गेलो तर तिला खूप असा चटका बसेल एवढा ताप तो. मग तिला विचारलं तब्येत बिघडली आहे का? ती म्हणे नाही म्हणे नॉर्मल आहे, पण मी खूप टायर्ड झाल्यासारखं वाटतंय म्हणे मला. तर मग आम्ही मग तिला झोप म्हणलं. मग ती आराम केला समजा तिने. आणि सकाळ झाल्याच्या नंतर ती परत फ्रेश वगैरे व्हायला गेली. तर परत तो प्रेझेन्स तिला जाणवला तसा. तिने तोपर्यंत काहीच सांगितलेलं नाही मला. म्हणजे काय नक्की काय दिसत होतं त्यावेळी? पुढे तेच सांगणार आहे मी. तर काय पुढे काय झालं, ज्यावेळेस ती म्हणजे सकाळ झाल्यानंतर जेव्हा तिला परत जाणवलं, मग मी आल्याच्या नंतर ॲक्च्युली काहीच नव्हतं होत. मी आल्याच्या नंतर रूममध्ये सगळं नॉर्मल असायचं. म्हणजे मी ज्यावेळेस तिच्यासोबत असायचो, पण ज्यावेळेस ती एकटी असायची ना त्याच वेळेस तिला ते फील व्हायचं तिला ते. मग आम्ही ती रूम, आम्हाला दुसरीकडे जायचं होतं अजून, म्हणजे दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट व्हायचं होतं. तिथला एक हे झालेलं होता समजा आमचा. मग तिने ते हॉटेल सोडल्याच्या नंतर जाताना सांगितलं मला की मला कोणतरी, म्हणजे आता आपण कसे बसलेलो आहेत, मला आता कळतं आहे की तुम्ही बसलेले आहात आणि फील होतं आहे मला. तसंच तिला सेम होत होतं, पण इनविजिबल होतं ते. आणि ते आजूबाजूला तिच्या चक्रा मारत होतं बेडच्या, त्या बेडवर बसलेलं सुद्धा होतं असं तिला जाणवत होतं. तिला आवाजसुद्धा येत होता तो. असं काहीतरी इनविजिबल स्पिरिट असेल काय असेल काही माहीत नाही, पण ते तिला तसं जाणवलं तिथं. हां, की म्हणजे एक प्रॉपर माणूस, म्हणजे एक एनर्जी आपल्याला फील होते. आपण एका रूममध्ये आहोत, कोणच नाही आहे त्या खोलीत, पण एक असं वाटतं की एक माणसाचा अनुभव येतोय, करेक्ट. फिलिंग येते की कोणतरी आहे. माझ्या मते म्हणजे आता कोणी त्याला भूत म्हणतं, कोणी त्याला स्पिरिट म्हणतं, कोणी त्याला एनर्जी म्हणतं. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असणारच. बरोबर. ठीक आहे, तर जिथे पॉझिटिव्ह, जिथे देव आहे तिथे भूत असेल. ठीक आहे, आता हा आपल्या व्यक्तीनुसार तो एक हे असतो की तो डिपेंड करत. बरोबर. आणि तुमची दुसरी गोष्ट कशावर असणार होती? काय? आम्ही असंच फिरायला गेलो, म्हणजे समुद्रकिनारा असतो ना, तर तिला असं समुद्रकिनाऱ्याजवळ गेल्यावर असं ओढल्यासारखं व्हायचं. समुद्र ओढतो असं बऱ्याच जणांना होतं ना, म्हणून ते काही वेळेस म्हणजे जुने लोक जे आहेत आपले, तर ते म्हणायचे लग्न झाल्यावर 1.5 महिना कुठेच जायचं नाही. बरोबर. हळदीचं अंग वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर मे बी तसं असू शकतं, किंवा म्हणजे आपल्या याच्यावर ते डिपेंड आहे त्या सर्व. किंवा ते असं असू शकतं की तिथे कोणाचा जीव गेला असेल, हो, असू शकतं, ते काही पण राहिलं असू असेल, शकतं. काही सांगू नाही शकत आपण. तुम्ही तुमचा पुढचा एक मला वाटतं गोव्यातला पण किस्सा सांगणार हो, होतात. गोव्यामधला पण तर आहे. ते काय झालेलं गोव्यामध्ये? आम्ही सगळे ऑफिसचे कलिग, तर आमचं प्लॅनिंग ठरलं गोव्याला जायचं.
तर एक 5 फ्रेंड होतो आम्ही आणि त्यातला एक जण जो होता तो ऑलरेडी सोलापूरला तो मीटिंगसाठी गेलेला होता. तो ॲक्च्युली लातूरला गेलेला होता, पण तो लातूरवरून सोलापूरला आम्हाला म्हणजे आम्ही तिथून त्याला पिक करणार होतो सोलापूरवरून. तर ठरल्याप्रमाणे आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून निघालो. एक 7-8 वाजता निघालो असणार आम्ही आणि सोलापूर हायवेवरून जवळपास 11:30-11:45पर्यंत आम्ही सोलापूरला पोहोचलो. आता त्याने आम्हाला लोकेशन टाकलेलं की मी या ठिकाणी आहे म्हणून, पण आम्हाला तो भेटतच नव्हता. आम्ही 3 ते 4 वेळेस त्याच ठिकाणावरून गाडी फिरवली. मग तो चौथ्या चक्करला समजा आम्हाला तो भेटला. आम्ही तिथेच फिरत होतो. गाडी घेऊन रात्रीचं आम्ही 11:45ला 3-4 चक्रा मारल्या, तेव्हा तो आम्हाला भेटला. मग त्याला बसवलं आम्ही. म्हणजे सुरुवात तिथून काहीतरी झालेली होती आमची. आता आम्ही 5 जण होतो. मी, ज्ञानेश्वर म्हणून होता एक, ईश्वर होता, विक्रम होता आणि अभिजित. गाडी अभिजितची होती, स्कॉर्पिओ होती. तर निघालो आम्ही. रात्रीचा प्रवास होता आणि कंटिन्यू ड्राईव्ह करत गेलो रात्री. तर निघताना म्हणजे यांच्यापैकी सगळ्यांना असं वाटत होतं की अरे अजून एक जण होता ना आपल्यातला, म्हणजे 6वा कुठे आहे आपल्यातला. आम्ही गेलो 5च जण फक्त. पण अशी फिलिंग येत होती की अशी फिलिंग सगळ्यात पहिलं ती ईश्वरला आली की अरे आपल्यातला अजून एक जण कुठे. हे कुठून सोलापूरला जेव्हा विक्रमला आम्ही पिक केलं तिथे तो म्हणाला तसं. मग सकाळ झाली. आम्ही जवळपास कर्नाटक बॉर्डर लागते तिथे आपल्याला गोव्याला पोहोचताना. मग तिथून थोडं समोर गेल्यावर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलं, तिथे फ्रेश झालो थोडंसं. तिथून गोवा एक 2-2.5 तास काहीतरी असेल. फ्रेश होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून जेव्हा गाडीत बसलो, एक थोडंसं आम्ही झोपसुद्धा घेतलं तिथं, कारण कंटिन्यू आम्ही ड्रायव्हिंग केलेली होती, झोप पण नव्हती कोणाची. तर एक थोडं 1-1.5 तास आम्ही झोपलो, आराम केला तिथे. तिथून निघताना ज्ञानेश्वर म्हणतो अरे आपल्यातला अजून एक जण कुठे. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कोणतरी अजून होतं, आपण एवढे 5च जण नाही आहेत, अजून एक जण कोणतरी होतं. ती फिलिंग येत ती होती. फिलिंग त्यांना नेहमीच, म्हणजे एकदा ईश्वरला झालं, त्यानंतर ज्ञानेश्वरला पण झालं. मग आम्ही असं करत करत समजा गोव्याला पोहोचलो. गोव्याला पोहोचल्यानंतर एक प्री बुक आम्ही करून ठेवलेलं होतं. आता ते जे प्री बुक केलेली रूम होती ती अशी होती, तिचं स्ट्रक्चर की एक मोठा हॉल, त्या हॉलमध्ये खाली ठेवलेला मोठा एक बेड होता आणि मोठा हॉल होता तो, आणि कॉर्नरला किचन होतं आणि त्या किचनच्या बाजूलाच वॉशरूम होतं आणि त्याच्यावरती ओपन बेडरूम होती. ठीक आहे. त्या किचनच्या वरती ओपन बेडरूम होती. त्या बेडरूमला फक्त म्हणजे स्टेप्स होत्या, पायऱ्या वगैरे होत्या वरती जाण्यासाठी, आणि रेलिंग होती आडवी, आणि त्याच्यावरती पडदा होता आणि तिथे AC आणि बेड लावलेला, अशी ती ओपन बेडरूम. मग पहिल्या दिवशी जेव्हा गेलो, लगेच फ्रेश वगैरे होऊन थोडासा आराम केला आम्ही तिथे, आणि संध्याकाळ झाल्यावर मग बीचला गेलो. बीचला वगैरे फिरून मग आम्ही पार्सल घेतलं आणि रूमवरच आलो. आम्ही जेवण वगैरे केलं मग रूमवर येऊन, आणि थोडंसं असंच गप्पा गोष्टी वगैरे असं करत करत 1-1:30 वाजला आम्हाला. मग सगळे झोपायला गेले. मी, अभिजित आणि विक्रम आम्ही वरती गेलेलो झोपायला, त्या ओपन बेडरूम जी आहे तिथे. ठीक आहे. ईश्वर आणि ज्ञानेश्वर हे दोघं त्या हॉलमध्ये त्या बेडवर समजा, ते दोघंजणं त्या बेडवर समजा. आता ईश्वर जागीच होता, तो रील्स बघत होता ईश्वर.
ज्ञानेश्वर उठला आणि ईश्वरने त्याला विचारलं, अरे कसं काय उठला असं. म्हणजे त्याने काहीच रिस्पॉन्ड नाही केलं जाताना. मग त्याला वाटलं ऐकून असं आलं. मग तो वॉशरूमवरून रात्रीचं 2:30-3 वाजले असतील काहीतरी. तो ज्यावेळेस वापस आला, तो परत काहीतरी बोलला त्याला ईश्वर. त्याने परत रिस्पॉन्डच नाही केलं, झोपून गेलं. आता ईश्वर जो आहे, तर सकाळ झाली आणि त्यांनी सांगितलं ईश्वरला, आपलं ज्ञानेश्वरला, की तू रिस्पॉन्डच नाही केलं, मी म्हणजे तुला एवढ्या वेळ बोललो काल. अरे तू तर झोपलेला होता म्हणे, असं ज्ञानेश्वर ईश्वरला म्हणतो. आम्ही इग्नोर केलं सगळं, म्हणजे आता नॉर्मल मित्र गेलेले इग्नोर करून टाकलं आम्ही. दुसऱ्या दिवशी फिरलो वगैरे सगळं, थोडंसं गोवा जे आहे, पणजीला वगैरे इकडे तिकडे फिरलो आम्ही थोडंसं. आणि सेम पॅटर्न, पार्सल घेऊन रूमवर जेवण वगैरे केलं आणि त्याच टायमाला सगळे गप्पा वगैरे मारून. आता ह्या दुसऱ्या रात्रीच्या वेळेस काय झालं, की ईश्वर नेहमीप्रमाणे रील्स बघत होता. त्याला झोप नाही यायची रात्रीची लवकर. बऱ्याच जणांना होतं ना, की जागा चेंज झाल्यावर झोप येत नाही, तर त्याला त्यातला प्रकार झाला. आता ईश्वरला असं वाटत होतं, म्हणजे रात्रीच्या 2-2:30 वाजता, की तो जो वरचा पडदा आहे तिथून त्याला कोणतरी बघतंय. आणि आम्ही तर बेडरूममध्ये झोपलेलो, पण तिथून त्याला कोणतरी बघतंय. आता ती आकृती कशी होती, तर जे नवरी असते ना, पदर वगैरे घेतलेला, लाल चुनरी वगैरे टाईपमध्ये, त्या टाईपमध्ये त्याला ते दिसायचं, म्हणजे दिसत होतं. आता तो खूप घाबरलेला ईश्वर. त्याने हेडफोन वगैरे, तो झोपतच नव्हता तो, म्हणजे इग्नोर केलं त्यांनी. आणि आता उठवावं तरी कसं कोणाला, म्हणजे तो म्हणत होता मला असं ओरडू वाटत होतं, पण ओरडता येत नव्हतं म्हणे मला. म्हणजे असं दुसऱ्या दिवशी जेव्हा सांगितलं त्यांनी, तो रील्स बघत बसला. आता अभिजितला मोठ्या म्हणून आवाज यायला लागला, ओरडण्याचा वगैरे. आता तो खाली उतरला, तर ईश्वरच्या हेडफोन्समधून रील्सचा आवाज येत होता. त्यांनी ते बंद करून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला विचारलं, की अरे झोपत जा म्हणून लवकर, तू एवढ्या वेळ काय रील बघतो. तर त्यांनी आम्हाला रूम सोडणार होतो आम्ही ती, तर बाहेर गेलो, रूम वगैरे सोडली. त्यांनी तिथे नाही सांगितलं आम्हाला काहीच. ती रूम ज्यावेळेस आम्ही सोडली, तर त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आम्हाला, की माझ्यासोबत तिथं असं झालं म्हणून, असं घडलं म्हणून. आता मला तर बिलकुल काहीच जाणवलं नाही तिथे. बरोबर. मग निघताना परत अभिजित म्हणतो, की अरे अजून एक जण कुठे आहे आपल्यामधला. म्हणजे हे त्याला सुद्धा जाणवत होतं, कोणतरी आहे. हां, कोणीतरी आहे सोबत. आता हे सगळं झालं, आम्ही वापस निघालो परतीच्या प्रवासाला. 1-2-3 दिवसाची ट्रिप, काही जास्त लॉंग नव्हती आमची. 2-3 दिवस झाले आम्ही वापस निघालो. हां, तर आता वापस जाताना म्हणजे रात्रच झालेली होती. आता यांच्या भूतांच्या गप्पा सुरू झाल्या. हे लोक काय करत होते, की स्क्रीनवर भूताचे व्हिडिओज वगैरे लावत होते, मूवीजचे. त्यांचं ते सुरू. आता मला माहीत होतं माझ्या घरी कोणी नाही आहे, माझ्या घरचे नाशिकला गेलेले होते, ठीक आहे. तर मी घरी एकटाच राहणार, म्हणजे ती रात्र मला एकट्यालाच काढायची. तर मी कानामध्ये हेडफोन लावले आणि त्यांच्याकडं इग्नोर केलं मी. म्हणजे मला नव्हतं ऐकायचं, कारण मला भीती वाटत होती, ठीक आहे. तर तिथं एका ठिकाणी चहा वगैरे घेतला आम्ही रात्रीचा आणि परत निघालो मग तिथून. तर माझ्यासोबत असा किस्सा झाला,
की यांनी मला सोडलं घरी रात्रीच्या 3 वाजता. ओके. आता 3 वाजता सोडलं यांनी घरी. मी गेलो, डोअर ओपन केलं, घरात पूर्ण अंधार. डोअर ओपन केलं, लॉक वगैरे उघडलं आणि मी सगळ्यात पहिलं लाईट लावली आणि जे देवघर आहे तिथं जाऊन पहिलं पाया पडलो. मी दिवा लावला रात्रीचा मी देवासमोर जाऊन, कारण मला भीती वाटलेली होती. दिवा वगैरे लावला. आता माझ्या घराचं स्ट्रक्चर जे ते समजा 2 मजलं घर आहे माझं. मी एंट्री केली आणि पहिलं मी सगळ्या खालच्या लाईट्स लावल्या घरामधल्या. ठीक आहे, लाईट्स लावल्या आणि लाईट्स लावत लावत मग वर गेलो. तर पायऱ्यांवरून ज्यावेळेस वर जातो तर तिथे माझ्या इथे एक स्टॅच्यू होते 2. ते राजस्थानी हे असतात ना, म्हणजे दुल्हा दुल्हन असतात ते राजस्थानी, घुंगट वगैरे घेतलेली. तर ते खेळायला लावलेले ते मातीचे होते. एक राजा होता, एक राणी होती त्यामधली आणि बाजूला वरात होती त्यांची. तर ते खेळे वगैरे त्यांनी ते एकदम व्यवस्थित लावलेलं. आता पायऱ्यांच्या तिथून म्हणजे जो पॅसेज आहे ते राईट साईडला लावलेलं आणि तिथून जवळपास एक 10-12 फुटाचं अंतर असेल. तिथून समजा आमचा मोठासा वरती हॉल. ठीक आहे. तर आता ती जी दुल्हन होती त्यातली, तर ती मला म्हणजे तिथे पडलेली दिसली. ती कुठे पडलेली दिसली? 10-12 फूटचं जे डिस्टन्स आहे समोर हॉलमध्ये, ती तिथे तिचे तुकडे तुकडे झालेले मला दिसले. आता बेसिकली ती पडली असती तर खालीच पडायला पाहिजे होती. ती पडली तिकडे 10-12 फूट समोर. घरात कोणीच नाही. खिळासुद्धा तुटलेला नाही, म्हणजे खिळा वगैरे निघालेला नाही. झालं कसं? झालं कसं? घरात हवा नाही, घरात कोणीच नाही आणि ती एकटीच तीच पडली फक्त दुल्हन. आता ईश्वरला पण दिसली होती ती, म्हणजे जी नवरी होती त्या टाईपमध्ये त्याला काहीतरी तिथं दिसलं होतं. बाकी माझी तर जाम फाटलेली होती. मी लाईट्स वगैरे ऑन करून मी झोपलोच नाही मग त्या रात्री. आणि सकाळी मग माझ्या घरचे येणार होते, सकाळीच वापस येणार होते ते. तर मी आल्या आल्या सांगितलं असं असं झालं म्हणून, म्हणजे माझ्या आईला सांगितलं. ती म्हणे झुळूक असेल म्हणे, तुमच्यासोबत आली ती, पण म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीने घालवलं म्हणे त्याला. म्हणजे एक असू शकतं, आपण काहीतरी आलं असेल मागे. काहीतरी असू शकतं बाबा. म्हणजे मी मानत नाही असं काही, पण असू शकतं बाबा. बापरे, काय खूप गोष्टी होतात. आपण फिरायला जातो हो, फिरायला कुठेतरी, जातो. आणि स्पेशली हे जे बीच वगैरे ह्या ठिकाण असतात तिथून काय ना काहीतरी येण्याची शक्यता असते. म्हणून बोलतो ना की आल्यावर आंघोळ केली पाहिजे, ते मीठ वगैरे टाकून तसं. पण थँक्यू सो मच अजिंक्यबाई, खूप मजा आली स्टोरीज ऐकून, गोष्टी ऐकून, आणि स्पेशली तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स ऐकून. तुम्हाला पण मजा आली असेल. मला खूप मजा आली. स्पेशली म्हणजे माझा हा फर्स्ट पॉडकास्ट होता, पण मी एन्जॉय केलं समजा. थँक्यू सो मच भाई, तुम्ही आलात म्हणून तुमचे धन्यवाद की तुम्ही आलात इथे आणि गोष्टी सांगितल्या. मंडळी, तुम्ही नक्कीच अजिंक्यचं चॅनल चेकआउट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळ्या गोष्टींची. नक्की जा, चेकआउट करा. अशाच बऱ्याच गोष्टी ते टाकत असतात आणि त्यांना सबस्क्राईब, फॉलोज, कमेंट सगळं करा. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, हॉरर स्टोरीज झाल्या किंवा कोणत्याही गोष्टी, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय.